ज्यावेळी मी राजकारणामध्ये सुरुवात केली, सामाजिक क्षेत्रात काम करायची, खरं तर मी ह्या प्रवाहापासून खूप लांब होतो. परंतु ज्यावेळी मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या नागरिकांवर, समाजाच्या लोकांवर ज्यावेळी अन्यायकारक भूमिका या ठिकाणच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्यांनी घेतली व त्यांनी राहत असलेली जागा बळकवण्याच्या उद्देशानं चुकीचं पाऊल उचललं, त्यावेळी मी आक्रमक झालो. आणि त्या आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर मला शिवसेनेसारख्या चांगल्या संघटनेनं उचलून धरलं, पाठबळ दिलं आणि त्याच्या जोरावरच मी या ठिकाणी न्याय मिळवू शकलो. त्यामुळे त्या लोकांचा माझ्याप्रती वाढलेला प्रेम आणि उत्साह बघून मी शिवसेना या संघटनेशी निगडीत राहून काम करण्याचं ठरवलं आणि प्रथमदर्शनी मला सांगली शहर प्रमुख या पदावर नियुक्ती देऊन मला सामाजिक काम करण्याची संधी पक्षानं दिली. असताना ज्यावेळी आमच्या बलाढ्य नेत्यानं म्हणजे आमच्या सर्वस्व असलेल्या नेत्यांनी त्यांच्याशी हात मिळवणी केली, कारण काही असो, परंतु त्यांनी हात मिळवणी केल्यानंतर हिथं जी परिस्थिती आम्हाला भोगावी लागली ती खूप अत्यंत वाईट आहे. एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की सुरुवातीला मी ज्या संघर्षामुळं शिवसेनेकडे आलो ते संघर्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी मिळून या ठिकाणी आक्रमक पावित्रा घेत माझ्या समाजाच्या लोकांची घरं आणि जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध म्हणून मी लढा उभा केला आणि त्या लढ्यातून माझं कार्य दिसून आलं आणि मला शिवसेनेसारखं संघटन मिळालं. असं विरोधात काम केलेल्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून काम करायची परिस्थिती निर्माण झाली, याच्यापेक्षा दुःखद आयुष्यात काही नाही. कारण ज्या नेत्यानं आमचं घर पाडलं त्याच नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसायची परिस्थिती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आणली आहे. खरं तर आजची वास्तविक परिस्थिती बघितली तर ह्याचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही. एवढं उत्तुंग आणि चांगल्या पद्धतीचं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांची ओळख बनलेली आहे. कारण सर्वोत्तम मुख्यमंत्री फक्त कागदावर किंवा फेसबुकवर होणाऱ्या मतदानावर नाही तर खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी काम करणारं नेतृत्व म्हणून समोर आलेलं आहे. कारण ज्या ज्यावेळी ह्या महाराष्ट्रामध्ये आकस्मिक दुर्घटना झाल्या त्या दुर्घटनेवर व्हिडिओ कॉन्फरन्सवर न बोलता त्या घटनास्थळी पोचून आपलं जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी त्या लोकांना मदत कार्य पोचवण्याचं कार्य हे आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मी शिवसेना शहर प्रमुख म्हणून 11 वर्ष काम केलं साहेब आणि ह्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये मी फक्त 3च वेळा पक्षप्रमुखांना भेटू शकतो. आणि आज मी जिल्हा प्रमुख झाल्यापासून 12 महिने झाले साहेब. 12 महिन्यात किमान 24 वेळा मी साहेबांना भेटतो, किमान 24 वेळा. म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला भेटून त्याची अडचण जाणून घेऊन त्याला कशा पद्धतीनं मदत करावी ही भूमिका असणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे साहेब. सांगली जिल्हा हा अनेक रुग्णालय म्हणजे दवाखाने असलेला जिल्हा आहे. कारण ह्या जिल्ह्याला लागून कर्नाटक राज्य खूपच जवळ आहे. त्या ठिकाणी गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येऊन आधार घेतात, तपासण्या करतात, त्यांचं आरोग्याविषयी जे काही अडचणी त्याच्यावर हे करतात. बरेच ठिकाणी या ठिकाणी जे रुग्णांना खूप गरजेचं असतं, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून अनेक रुग्णांना या ठिकाणी मदत दिली गेली आणि अनेक लोकांना त्याचा लाभ झाला. खऱ्या अर्थानं ती लोक आम्हाला ज्यावेळी सन्मानानं सांगतात की खरोखर तुमच्या मुख्यमंत्री महोदयांमुळे आज आमचं रुग्ण वाचलं, हे ऐकून आम्हाला खूप अभिमान वाटतो. अडीच वर्षामध्ये जे त्यांना करता आलं नाही ते अवघ्या एका वर्षामध्ये ह्या आपल्या सरकारनं करून दाखवलंय. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला कौतुक वाटतंय ते बोलायला की अशा चांगल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करायची आम्हाला संधी मिळाली. सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे मी आणि मला साहेबांनी एवढा मोठा विश्वास टाकून एवढं मोठं जिल्ह्याचं पद दिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघतोय की साहेबांचं काम बघून अनेक लोकांनी आमच्याकडे येऊन स्वतःहून प्रवेश केला.
गेल्या वर्षभरात आम्ही हजारो लोकांचे प्रवेश घेतले. उबाटा गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे प्रवेश केला. आणि सुद्धा अजून सुद्धा आमचा पुढच्या महिन्यामध्ये कार्यक्रम आहे, त्यामध्ये पण शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार. म्हणजे हे सगळं साहेबांच्या कामाची किमी आहे. ह्या माध्यमातून तर मी करणारच आहे, परंतु वेळोवेळी मी प्रत्येक वेळी माझ्या त्या सहकाऱ्यांना, माझ्या सवंगड्यांना, कारण एकेकाळचे ते आमचे सहकारी मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप आमचा चांगला आहे. कारण फक्त भावनिक होऊन आपण लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही. आपला नेता असा असावा की आपण इथं लोकप्रतिनिधी म्हणून संघटनात्मक पदावर काम करतोय, आपल्याकडे एखादा अपेक्षेनं आला तर त्याची अपेक्षा आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. आणि जर ती करता येत नसेल तर त्या संघटन कौशल्याचा, त्या पदाचा काही उपयोग नाही. म्हणून माझं त्यांना नम्रपणे त्यांना आव्हान आहे की खऱ्या अर्थानं जिथं तुम्ही गोरगरिबांना न्याय देऊ शकता, ज्या क्षेत्रामध्ये काम करता, ज्या एरियामध्ये काम करता, त्या लोकांना न्याय देऊ शकता, अशा नेत्याच्या बरोबर तिने काम करावं जिथं बाळासाहेबांचे विचार आहेत. तर ह्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या कामाची प्रगती जर बघितली तर लोकांपर्यंत फक्त आम्हाला भूमिका आणि चिन्ह पोचवायचं आहे. 100% त्यांचा प्रतिसाद हा आम्हाला मिळणारा खूप चांगला आहे. कारण ग्राउंड लेवलला आम्ही काम करतो, बरेच लोकांच्या संपर्कात असतो. अगदी ज्याचं राजकारणाशी देणं घेणं नाही अशा लोकांशी आमच्या भेटीगाठी होत असतात. आणि त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल होणारे ज्या काही भावनात्मक गोष्टी आहेत त्या ऐकून आम्हालाही मन भरून येते. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर एखाद्या नेत्याच्या म्हणजे विरोधात असणाऱ्या लोकांनी पण एखाद्या नेत्याचं कौतुक करावं असं व्यक्तिमत्व साहेब आहे. कारण मी मंत्रालयात असताना मला काही इतर पक्षाचे, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते भेटलेले, त्यांनी त्यावेळी CM साहेबांना भेटून आले होते. त्यांनी म्हटले एवढ्या वर्षात आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटता आलं नाही, परंतु तुम्ही खूप भाग्यवान आहात की अशा मुख्यमंत्र्याच्या बरोबर तुम्हाला काम करायची संधी मिळाली. आज आम्ही त्यांना भेटलो, त्यांनी विरोधात आहे हे न पाहता आमची अडचण, आमचं काम बघितलं आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायचा त्यांनी आश्वासन दिलं. असा नेता असावा, म्हणजे विरोधकाच्या तोंडातून ज्याचं कौतुक होतं अशा नेत्याबरोबर काम करतो ह्याचा अभिमान आहे. आता STमध्ये काही संघटना ज्या आहेत त्या आमच्याशी निगडीत राहून काम करतात. वेळोवेळी त्यांच्या ज्या काही अडचणी असतात त्या संदर्भात आम्ही त्यांना मदत करत असतो. त्यातील काही लोकांनी आम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थानं साहेबांनी ही घेतलेली भूमिकेमुळं ST जी म्हणजे नुकसानमध्ये चालत होती ती आता फायद्यामध्ये आलेली आहे. जास्तीत जास्त महिलांचा ओढा हा आपल्या लालपरीकडं वळलेला आहे आणि बरेच वयस्कर लोकांनी या ठिकाणी देवदर्शनाचा लाभ ह्या माध्यमातून घेतला. म्हणजे खऱ्या अर्थानं नागरिकांना पण लाभ झाला, शासनाला पण म्हणजे आपल्या महामंडळाला पण लाभ झाला. खऱ्या अर्थानं एवढी चांगली भूमिका अनेक आपण बघतो योजना निर्गमित होतात त्या कागदावरच राहतात. त्याचं कारण असं आहे की योजना निर्गमित होते परंतु ती लोकांपर्यंत पोचत नाही आणि जरी लोकांपर्यंत पोचली तरी त्या योजनेवर आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळत नाही, त्यामुळे ती योजनेची अंमलबजावणी होत नाही. परंतु या 1 वर्षाचा जर कालखंड बघितला तर जेवढ्या योजनांच्या घोषणा झाल्या तेवढ्या योजनांची अंमलबजावणी झाली. शासन आपल्या दारी या माध्यमातून साहेबांनी तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक स्फुल्लिंग पेटवून दिलं की त्या योजनेच्या मार्फत तो त्या लोकांपर्यंत म्हणजे मूळ लाभार्थ्यापर्यंत पोचून त्यानं त्या लोकांना ते न्याय मिळवून द्यायचं काम केलं. म्हणजे शासनाची योजना निर्गमित झाली, योजनेला निधी उपलब्ध झाला आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी लाभार्थी उपस्थित झाला आणि त्याला उपस्थित करण्याचं काम ह्या मध्ये असणारे आमची जी काही पदाधिकारी मंडळी आहेत त्यांनी केलं. सांगली जिल्हा जर वगळला तर इतर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की खूप चांगल्या पद्धतीनं शासन आपल्या दारी ह्याचं कार्यक्रम झालं. एका छताखाली 25,000, 30,000, 50,000, एक ठिकाणी तर 60,000 लाभार्थी एकत्र आले होते. याबद्दल बोलायचं झालं तर मी बघतोय की राज्यामध्येच काय तर आपल्या अखंड देशामध्ये भूतकाळावर बोलणारे अनेक नेते, परंतु भविष्यावर बोलणारा एक नेता, एकमेव नेता म्हणजे एकनाथभाई शिंदे, जे भविष्यावर बोलतात.
भूतकाळावर नाही. नाहीतर आत्तापर्यंत आपण बघितलं की भूतकाळावर बोलायचं, भावनिक करायचं आणि कार्यकर्त्याकडनं फायदा उचलायचा, हेच होत आलं. परंतु आज खऱ्या अर्थानं भविष्यावर बोलणारा नेता भेटलेला आहे. त्यामुळे आमचं भविष्य उज्ज्वल आहे. मी फक्त त्यांना आमचा नेता किंवा मुख्यमंत्री म्हणून बघत नाही, माझे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना बघतो.